तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन युट्यूब ब्लॉग वर। तर आज आपण आहे लोह्याच्या इथं गुरु नानकच्या ढाब्यावर आहे। तर बघू शकताय मल्हार शेठ आंघोळ तेन झाल्या, मस्त की आत लावायला लागल्यात, कपडे तेन वाळत घालल्यात। आणि ही आपली गाडी आणि ही शैलीची गाडी आहे बघा। ही सोलापूरमधून तारबंडल भरून आल्यात गाडी। मी परवा तुम्हाला म्हटलं का नाही ह्याला सोलापूरला जायचं आहे, ती जाता गेलता बघा सोलापूरला, सगळं तीन गाडी तीन भरून आलाय। आणि दुसरा विषय म्हणजे आता मस्तपैकी ती ढाबा दिसते का नाही, गुरु नानक कृपा पंजाबी ढाबा, तिथं आपल्याला जेवण नाही थोडा नाश्ता करायचा आहे। काल आपण जेवलो नाही काय नाही, भुका तर लई जाम लागल्यात। आणि आपण पण आहे का नाही मस्तपैकी आता आवरून ते तयार झाले, आंघोळी तीन झाली का नाही, एवढं मस्त वाटायला तर सांगतो। काल तुम्हाला संध्याकाळी ताडपत्री दाखवलं का नाही, हे सगळं बांधूच तर हालत बेकार झाली। आता जरा येऊन आहे का नाही मस्तपैकी आवरलोय, त्यामुळे एक नंबर वाटायला लागले बघा। त्यामुळं जरा मूड फ्रेश वाटायला लागले, एक नंबर। हा वारं पण मस्त चालू आहे बघा। चला तर मस्तपैकी नाश्ता देऊन करूया। तर आजचं जरा सकाळी आंघोळी झाल्या, त्यामुळे मस्त वाटायला लागले। जेवढं मस्त म्हणेल तेवढं मस्त आहे। शैलेश कुठं आहे? शैलेश ब्रो चल आंघोळी अरे आंघोळी तर झाली ना आपली, नाश्ता शैलेशची गाडी कशी आहे, भावानं नादच केला। ए चल आता नाश्ता करूया। काल मित्रांनी असं बांधलेलं का नाही, काल संध्याकाळी तुम्हाला जर दिसलं नसतं तरी असं बांधलेलं बघा। ही जरा खालची ताडपत्री खाली आल्या, ही जरा असा हात दुमडायला लागते, त्याला काय दुमडेल तेवढं कमी जाईल। ही ताडपत्री बघा इथपर्यंत होती खाली, तुम्हाला काल म्हणलं तसं। हे असापर्यंत पराठा आलाय बघा, यात असं डाळ तेन आहे आणि पराठा पण जाड आहे हो, आणि भाजी पण दिल्या, मस्त लागले। मला मस्त आहे ना, क्वालिटी म्हणजे क्वालिटी। पहिल्यांदाच खाल्लाय तू पण घेऊ म्हणला म्हणून, नाहीतर आम्हाला माहीतच नव्हतं। तर मित्रांनो आपलं आता सगळं तिथलं नाश्ता पाणी ते करून सगळं झाले, आणि आपण निघले आता आपल्या ऑफिसच्या दिशेनं। आणि आपल्या संगड आता आहेत बाबाबाईची गाडी, तर म्हणून जागा पुढं बाबाबाईची गाडी आहे धन्नो आपली, ती गाडी घेऊन पुढं आहे। तर त्याच्याच बरोबर चालले आता ऑफिसवर, तिथं जाऊन बघायचं नियोजन कसं काय होते। आणि आपल्या गाडीत सगळं गबाळ झाले, गबाळ म्हणजे बाकी काय नाही, ती कपडे वाळत घातल्यात, वल्ली होती कपडे, ती कपडे वाळत घातल्यात, तेवढंच बाकी विषय नाही। तर चला जाऊया ऑफिसवर, काय विषय होते बघूया, भेटूया डायरेक्ट ऑफिसला। तर मित्रांनो इथं आल्या एक नाही मस्तपैकी आम्हाला गॅरेजवर आलेलं काम लागलं बघा। इथं गाडी लावलेली, इथं साईडला ही बाबाची गाडी तर उभा आहे, इथं ही साईडला लावली की टायर जरा मार खायला तर म्हणून फक्त आतलं बाहेर आणि बाहेरला आत टायर केले। आणि आता मल्हार शेटनं आंघोळी केलता तिथं मगाशी, आता आम्ही पूर्ण काळे झाले बघा। आणि त्यात ह्याला एक गाण सवय, काळा हात झाला तोंडावर फिरवायला, 1000 वेळा सांगते तरी आणि तसंच करते बघा। माझं पण झाले सोडा आता निम्म, तरी माझे कपडे अजून चांगले आहेत। मल्हारचे आता पूर्ण कपडे घोडे सगळं अवतार बिघडलाय, काय असं कामधंदा आहे होत राहते। आता टायरे तर पलटी मारणं पण महत्वाचं आहे। हा कसा पाहिजे, कसा आहे, हा कसा आहे, मनानं खाली येते काय? अच्छा एक नंबर। आम्ही दोघं उभा राहिलो, काय नाही एवढं 2च टायरी पलटी मारायची, बाकी काही काम नाही। आता जग मस्त बघी आत ठेवायचा, ठोकळा ठेवायचा, टॉमी ठेवायची। ठोकळा कोणा जायची चला। आणि जग आमचा पूर्ण ऑइल भिजलाय बघा आता,
अरे कापडन पुसायला पाहिजे बादशाह. आहे जे कापड तुझं. तर मित्रांनो आमच्या बाबाचे फॉलोअर वाढेन झाल्यात बघा. तेवढं फॉलोअर वाढवा प्लीज प्लीज. बाबाचे 10 फॉलोअर वाढवा. 10 पैकी कोण लकी येईल त्यांना 250 रुपये रिचार्ज फ्री. माझे एखादी मिलियन वाढवा बस. एखादी मिलियन माझ्या काय म्हणत तेवढी एखादी मिलियन. तर जयदेव दादा आले आता त्यांच्यावर आम्ही गार काय तर पेला चालले बघा. कुठे चाललोय आपण? कुठं असना ते नाव विसरलं. हे लय लांब आहे 5 किलोमीटर आहे. तर मला गाडीत आता एसी मध्ये बसून तुम्हाला कसं वाटायले? खूप दिवसांनी बसलो एसी मध्ये. माझ्या मते नाही परवा आल्टो मध्ये बसला ती एसी नव्हती काय? हा त्याची जेवढी आल्टोची एसी थोडीशी नाही चांगली होती म्हणजे मीडियम होती. पण त्यानंतर आत्ताच बसलो. तरी 2 आठवडे गेली की त्या एसी मध्ये बसून. खूप दिवसानंतर बसलो. नाही आपला कूलर होताच. हा तरी जरा बाहेर वाटलं. बाहेर ऊन पडलेलं दिवसभर. आता जरा एसी मध्ये बसल्यावर जरा मस्त वाटले. बाबा म्हटले लाइनिंग लावायच्या टायराची लाइनिंग मारायची. तरी पण त्यांना ओढून घेऊन आले. चला म्हटलं गार काहीतरी पिऊन या. लय उन्हात तानाचं डोकं गरम असेल जरा डोकं गार करून या म्हटलं. लाइनिंग काय दोन मारायचे ट्रिप झाल्यावर. आता डोक्याचं लाइनिंग गरम झाले. इथं काय झालं अयो बाबा ही क्षण विसरू शकत नाही. इथंच की तेव्हा खरं यांची ओळख पाहिजे लय खतरनाक सीन झाला. इथं गाडी लावली तो पोलिसवाला आत येऊन लागलं थायता नाचायला सगळं चेक करायला लागलं. असं मी केलं असं जाऊ दे साहेब म्हणलं त्याला काहीतरी वेगळंच वाटलं. आणि मागचं सगळं ताडपदरी खोलून माल बघितला. ओळख नव्हती. फोन चालू नव्हता काय नाही. तो फोन पे बात करा मला. त्याला ते हात दाखवला आणि ते ऑफ ड्युटीवर होता ना. पण ते कपडे कुठे होते ड्युटी? हा आपल्याला वाटलं दुसरा कोणता माणूस आहे. शेवट कसा केला त्याचा? शेवट काय बाबाला दादा आम्ही गेलो रायपूरला. मी होतो ही साईडला काय नव्हतं एवढं. काहीच नव्हतं. मुलगा एक आहे बाबा प्योर बताओ हमको कैसा लग रहा है? आपके स्टाइल में बाबाजी स्टाईल आहे. ज्ञानू स्टाईल माहिती आहे तुम्हाला? जिगरोजी आता तर कमी केलाय पण करायचं. पहिले कुठे त्यांना भेटायला गेलो ना. कुठं तुमच्या समोरच होतं. काय सांगताय? आपण क्लोज गेलो त्या ड्राईव्हला तिथे थांबलो होतो. बघा मग तरी तुम्हाला भेटायला गाडी कुठे? अरे नाही तसं विषय नाही. या इकडे. तर मित्रांनो आमचे मल्लूबाई आता चालल्यात बघा गाडीवर. ह्यांच्या संग आता दुसरा माणूस चाललाय आणि आपण बघा आपण बॅग घेऊन आपली तयार. कारण की आपण चालले दुसरीकडे. कारण की दुसरीकडे म्हणजे सेटच्या दुसऱ्या गाडीवर चालले. कारण की सेटचं म्हणणं आहे की आमच्या दोघांना अजून एवढं काय माहीत होणार नाही. माहीत असलेला माणूस संघट एक घेऊन जा. तर मल्हार एक दुसऱ्या माणसाला घेऊन चाललाय. तर भावा अलविदा. हिंदी ब्लॉग रोज टाकत जा. काय काय आहे काय नाही बघूया. हा तिथं लावले बघा खाली करायला. दिसते का तुम्हाला गाडी? दिसणारच सगळं. एवढं काळ्या एवढ्या एरियामध्ये तेवढी रंगीबिरंगी गाडी दिसणं म्हणजे शक्यच आहे. सोडा अशक्य काहीच नाही. तर गाडी आता लावल्या खाली करायला. कोळसा खाली करायला लागले. इथं बेडकेळा कारखाना. आम्ही जिथं साखर बारली येतोय ना गाड्या म्हणजे आपली रानूबाईला किंवा बेंजला घेऊन तिथं मी आता कोळसा खाली करायला लावले. तर आता व्हायला लागल्या गाडी खाली. तर स्कॅम काय झाला माहिती आहे काय? ही जी तुम्हाला 16 टायर दिसते थांबा झूम करून दाखवतो. ही जी 16 टायर आहे बघा काय काय. ही जी 16 टायर आहे ना ही 16 टायर एक आहे आणि एक 14 टायर आहे टाटाची. अशा 2 गाड्या होत्या. 2 गाड्या आमच्या आधी आल्या इथे सकाळी आणि त्या 2 अजून उभा जिथं भरलेल्या आणि त्यांच्या आधी आम्ही खाली करायला. आमचा 3रा नंबर होता. पहिल्या नंबरमध्ये खाली करायला. तर एसके आल्यामुळे जरा सगळं काय म्हणतात त्याला हां जरा एसके आल्यामुळे सगळं सत्र हल्लं इथलं. पहिला नंबर लागला. पहिला नंबर असून आत्ता 12 वाजलेला अजून गाड्या अर्धी खाली झाल्या. म्हणजे ह्यांना दोघांना खाली व्हायला संध्याकाळच होईल.
तरी बघा दिवसा गाडी खाली झाली. आता गाडी खाली झाल्यावर जेवायला आहे. तुम्हाला मी वर चढून दाखवतो कसं कसं खाली करा. आणि एक सांगायचं राहिलं तुम्हाला, म्हणजे ही काय चांगली गोष्ट नाही सोडा, 1-2 महिन्यासाठी एक वाईट गोष्ट आहे. काय विषय कसं झाला माहिती आहे काय, 1-2 महिन्यासाठी आपलं मल्हार फर्स्टमध्येच गेलाय सोडा. मल्हार संघ एक दुसरा माणूस पाठवलाय, कारण की त्या माणसाला सगळं माहिती आहे, रायपूर रांची लाईन ते सगळं. आणि सेटने पण म्हणले काहीतरी ॲडजस्ट करून घ्या 2 महिने, कारण की कसं आहे 2 महिने मल्हारला कळते सगळं, लाईन कशी आहे, काय रस्तं कुठं काय काय, ट्रान्सपोर्टचं कसं आहे, माणसं कशी आहेत, म्हणजे एंट्री कसं करायची, काय करायची, हे सगळं 2 महिन्यात कळते म्हणले. त्यामुळे त्या सगळं माहिती असलेला दुसरा माणूस पाठवलाय. आणि म्हणजे मागचे जे ब्लॉग होते आपले, गोदरेजची गाडी आपण खाली करायला, गोदरेजला गेलतो खाली करायला टाटाची, त्या गाडीवर मल्हार आहे आणि एक दुसरा ड्रायव्हर गेलाय. आता माझ्याकडे ही लेलंड आहे, ते लेलंडवर मी आणि SK आहे, 2 जण आहे. बहुतेक आता इथनं भरून नांदेडला गेल्यावर आहे का नाही आणि काय तर बदलणार आहे, पण ती काय अजून मला तर काय नक्की माहीत नाही. तुम्हाला माहीत झाल्यावर सांगतो मी कसं काय काय. तर चला असाही विषय झाला, हे एक सांगायचं होतं. मल्हार आता माझ्या संग नाही, तो गेलाय कुठं बिलासपूरच्या पुढं कोरबा म्हणून गाव आहे, तिकडे गेलाय. मी आता आहे बेडकामध्ये. तर मित्रांनो, गाडी तुम्ही बघू शकता. पहिला गाडी बघा, गाडी बघितला. आता ती गाडी लावल्या म्हणजे गाडी सगळं कामं करून तिने गाडी लावल्या. कामं करून म्हणजे मागचं भत्त लावली सगळं. अजून लोटायचं आहे, साखर भरायचं म्हटल्यावर गाडीत पाणी मारायला लागणार. अजून वरची पाईप टाकायची आहे. फक्त भत्ते लावल्यात आणि काय काम केलं बरं, हां भत्ते लावले नसतं, बेल्ट ते आवळला भत्ते ते लावले. आता मस्तपैकी हातपाय ते धुतले बघा. तिथे चावी आहे कारखान्याची, त्या तिथं गाडी लावल्या. आणि कोळशानं पूर्ण अंग काळं झालं, तरी शर्ट जरा बघू शकता हाय काळा, हात 3 काळं झालं. आता जरा मस्त वाटायला लागले. तरी फेसवॉश आणायचं जरा विसरलं, फेसवॉश नका धुतलं नाही, काय नाही, काय विषय नाही. बघूया काय होते. तिथं बघू काय मशनी तर आहे ढिगभर, पण सगळं वसाड पडली, वसाड हे ब्लॉक. माझ्या संग मित्र असते माहिती आहे, मल्हार त्याचा ब्लॉग बघितलाच आहे, त्याचे चॅनल आहे, त्याने एक चॅनल काढले. मित्रांनो, गाडी इथं बोरगावच्या अलीकडच्या पंपावर आहे नाही, भारत पेट्रोलियमच्या पंपावर आणल्या बघा. टाकी फुल्ल करायला, टाकी फुल नाही सोडा, इथे बघायला लागणार. एक 8,000 रुपये काहीतरी डिझेल वाटतं. तिथं SK बघू शकता, हर्षात टाकी टोपण खोला लागल्यात, असा विषय आहे. आणि ही माझाची बाटली जाता आता सिद्धूभाऊनं देऊन गेला. 2 बिस्लरी आणि 1 माझाची बाटली देऊन गेला. भावानं ते एक चांगलं काम केला. ते म्हटले ते चांगलं म्हणजे अजून कुठलं तिनं वाईट काम केलं नाही सोडा, सगळं चांगलंच केलंय. म्हणजे आणि जर चांगलं केला, घसा पूर्ण वाळल्याला
त्यात उठल्या पाणी पण पिलं नव्हतं, म्हणजे झोपतनं उठल्या पाणी पण पिलं नव्हतं, असंही झालं. म्हणून जरा पाणी दिला, जरा एक नंबर काम झालं. आता मस्तपैकी डिझेल घालूया. आता इथं पंपावर जार भरून घेऊया, बघू जारचं इथं पाणी काय तुम्हाला सांगतो लगेच. आता मित्रांनो गाडी लावल्या साईडला. मी तुम्हाला मग अशी पाण्याचं म्हटलं की पाणी एवढं स्लो होतं की ते पाणी घेण्यापेक्षा म्हटलं जरा तानाचल्यालं बरं म्हटलं. आता पुढे जाऊन घेऊया पाणी. ते पाणी घेऊस तर आपल्याला इथं संध्याकाळी 9 वाजता एवढं बारीक पाणी, असा विषय आहे. आता इथं गाडी अशी लावल्या कारण की आपल्याला हौदा धुवायचा आहे. ती पंपवाला पाणी देतो म्हटलाय. बघूया हौदा धुताना तुम्हाला दाखवतो कसं काय आहे. तिथं असा विषय आहे बघा. इथं पंपा साईडला अशी जागा आहे, इथं लावल्या गाडी. मित्रांनो व्हिडिओ यूट्यूबच्या ब्लॉगवर आपले व्हिडिओ एखाद दुसरे चुकत असतील, काही सीन चुकत असतील तर माफ करा. काय तर गडबडीत त्यामुळे करू शकत नाही. जाऊ दे पुढं, जाऊ दे.
मित्रांनो मस्तपैकी ॲडब्ल्यू त्याने घेतले बघा आता. तर कॅमेरा पुसायचा राहिला बघा, त्यामुळे सगळे गिजबिडी दिसायला लागले. ॲडब्ल्यू घेतले, ॲडब्ल्यू टाकतो पहिला. ही ॲडब्ल्यूची पाईप आहे बघा, ही घालायची. त्यामध्ये मला कसं टाकतं दाखवतो. हां हां बरोबर असतं बरोबर. चावी कुठं आहे? चावी नाही त्याला. 1270 रुपये बकेट. ते टाटाला पण चालते ना. गुल्फ गुल्फ म्हणजे बाहेरच्या देशात. बकेट वर ठेवू काय? हा बकेट वर ठेवा. टोपण काढा वरचं. हा ती पाईप याद घाला म्हटलं का. फाटले. हा त्यात घाला, त्यात घाला म्हटलं का. खाली घेऊन अरे पाईप पाईपची. हा नाही टाकाले ऐसा नाही. हा वर वरती ठेवा, वरती ठेवा. हा पाईप आज घाला. पाईप हा सोडा सोडा. नाही करायला लागत ना, ओस करायला गेले का. ओढले ना. हा सप्लायची तिकडे ना पुरा हलू नका. नाही एवढे एक बार ओढले. हा एक बार ओढल्याच्या बाद सगळं ओढून गेले. हा पाईप जरा बारकी हो. फुल होतं का एवढ्यात? चल एवढं बघायचं उद्याला. 1250ला हे महाग बी आलंय. हे मला टाटाच झालं 1250. तर मित्रांनो इथं सांगोल्या पुढे येऊन आहे का नाही साईडला थांबले. मला झोप येईल ते म्हणून एसके बसला तर चालवायला. तर चला आता गाडी कशी दिसता रात्रीचं मला कमेंट करून